औषध घेऊन येतो. अरे पर असू दे. चला येतो. राणा भाऊजी काय झालं? चौकात जावा. होय होय. जिजा संपलीस तू. ठोकळा गेलाय आता तुझ्या झोपडी बाहेर वेढा सुरू. अरे देवा. मने काय लावलं ये? उगा कशाला येडा घातलाय? तू जसा ह्या जमिनीवर कब्जा केलायस की नाही तसा आता आम्ही ह्या जमिनीवर कब्जा केलाय. ये वट्टाकण्या, ही जमीन जिच्या मालकीची आहे का नाही? अंजलीने ही जमीन मला कसा दिली? जंगलामध्ये त्याच्याकडे काय फोन असणार आहे? जुनी जाणती माणसं काय मोबाईल वापरते तोय? हा ना. या वहिनी साहेबांनी आपल्याला उगाच कामाला लावले बघ. तू त्यांच्या नादाला लागू नकोस. मला त्या बाईवर भरोसाच नाही अजिबात. बरकत मर्दा, अरे वहिनी आता सुधारल्यात, चांगलं वागायलात. 7 वर्ष जेलात काढून की नाही वहिनी आता सुतासारख्या सरळ झाल्यात बघ. तुला माहिती औषध कुणासाठी आणायला पाठवले? कुणासाठी? गोदाकासाठी. गोदाकाचे पाय दुखायलेत म्हणून वहिनी काय म्हणल्यात माहितीये काय? महिनी म्हणल्यात आत्ताच्या आत्ता त्या वैद्याकडे जा आणि गोदाकासाठी लवकरात लवकर औषध घेऊन ये. नाही, कुत्र्याची शिपूट वाकडी ती वाकडीच बघ तू. अरे जाऊया चल. घ्या बघा बरोबर आहे का? बरोबर आहे. कोणतड म्हणले ग? बघ चंदे, ही धर. कोण दे? बोल र. वा मस्तच की. आता अजून एक काम करायचं. काय करायचंय? अशी कंडिशन तयार कर पप्या का त्या जिजाची छळछावणी व्हायला पाहिजे. त्या वेड्याच्या आत राहणं मुश्किल करून टाक तिचं. ते उंदराला कसं आतल्यात अडकवत्यात तसं करायचं. एकतर उंदीर कायमचा जाईल, नाहीतर आतल्यात गुदमरून मरल. डन डन. मंजूर मंजूर आहे, मंजूर आहे. तू काय काळजी करू नको. झालं म्हणून समज. खबर पोचवत राहा. देणार की? ठेवतो. मने थांब, काय आलो. ही आम्हाला मिळालेली जमीन आहे. आम्ही भिजवू नाही तर पेटवू. तुझा काय संबंध विचारायचा? अरे आम्ही काय बी करू आमच्या हिश्यात. पाहिजे तर वारला सांग उलट फिराया. काय रे पप्प्या? पप्प्या लई महागात पडेल काय तुला? महागाईच दिवस आल्यात, कळलं काय तुला? सांग सांग. बापू म्हणाल्यात की नाही तसं वाऱ्याला सांग. दुसरीकडे जायला सांग. सांग तू फिरायला सांग वाऱ्याला. मनू ए मने थांब. काय थांब जरा. दिसतंय काय? ऐक की, इकडे बघूया. इकडे बघूया की इकडे बघूया.
इकडे जाऊया. सावकाश चल. होय. हे मर्दा, अरे इथे काय सापडण झाले कोणच. आपण विचार का कोणाला तर अरे कोण गावणार इकडे? बाहेर जाऊन विचारू की चल. हा ठीक आहे चल जाऊया. चल मर्दा. ठीक आहे. अरे सावकाश. जिजा हॅलो. हॅलो 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 जिजा हॅलो. बरकत भाऊजी कुठे आहे तुम्ही? हॅलो हॅलो जिजा हॅलो. हॅलो बरकत भाऊजी, हो कुठे आहात तुम्ही? इकडे पप्प्या आणि बापूंनी घेरा घातला इथे. हॅलो काय ते ऐकत ना. हॅलो. झोपड्याला घेराव घातलाय पप्प्या आणि बापूंनी. हॅलो इथे रेंज नाही. मी करतो फोन. हॅलो हॅलो. हो राणाजी कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. काय झालं रे? राणा अरे ते जिजाचा फोन होता. बरं जाऊ दे, आपण त्या औषधाचं बघूया. चल 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 लेकर. हा बोला. ते दादू आहे तुमचं घर कुठं आहे म्हणायचं? कोण दादू आहे तो? ते नाही काय पवार वस्तीमध्ये राहते ते? हा. अहो इथं तर 4-5 घर आणि वस्ती कुठली? असं नाही हो, आम्हाला काय पवार वस्तीत सांगितले बघा. पवार वस्ती? इथं आता माळाव कुठली वस्ती आली? गावातच बघायला पाहिजे. म्हणजे आपण मग गावात जाऊन बघायला पाहिजे. मग गावात असेल काय? हा बघा घे असेल. चालते चालते. चल. चल चल जाऊन बघूया. राणा वहिनीनं आपल्याला खोटा पत्ता दिलाय बघ. जिजाचा मला फोन आलता म्हणजे पक्क गावात काय ते भानगड झाल्या. आपण जाऊया पहिला. चल. तुला काय म्हणलंय? गोदा कच्चा औषध घेऊ आणि पटाक देशी गावात जाऊ. अरे चल चल. बापू घाबरायचं नाही अजिबात. आता तुमची मजा करणार आहे मी. मजा करणार आहे. अजिबात घाबरायचं नाही. हं? अरे जीव जायचा की एखाद्याचा. जीव जाणार त्या जिजाचा. करायचं काय बसून टाइमपास. पण ती जिजा लय खमकी बाई आहे बर का. ए ढमे, तुझ्या तोंडात पडलायस तू. चुकलं. जगात भारी माझ्या ताईसाब. अवा अख्ख्या गावानं जिजा पुढे गुडगं टेकलं आणि आज तिलाच गुडघ्यावर आणले माझ्या ताईसाहेबांनी. वा 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 लय भारी. आता कसं शाण्यासारखं बोललीस बघ चंदे. आमचा डाव फेल जात नसतोय कधी. अहो ताईसाहेब काय होईल? गाडी थांबव. माघारी घे गाडी. पण सलिताचा खास दोस्त आणि गायकवाड घराच्या विरोधात कोण जाणार आहे होय? तुला जो तोडगा काढायचा आहे तो कोर्टात काढ. हा तेच ते सलिदा, वहिनीसा आणि पप्प्या अशी गँग असल्यावर त्यांच्या नादाला कोण लागणार? आत्ता कळलं त्या पप्प्याच्यात एवढी रग कुठून आली ती आणि का आली ती. मी आता सांगायला लागलोय का नाही तुम्हाला? तुम्ही बोलवा काय ते. आता त्या सरपंचाला जाऊन कुठं हुडकायचं आम्ही? सरपंचाचं काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. माझ्यासाठी तेवढी पंचायत बोलवा. अहो सरपंच गावाला गेले आहात. आहे ना हो घरात. बापू जिजा कुठे बघा जावं. इथं सोपा करता नुसते बघा जावं. एक मिनिट थांबताडे. गावात 4 माणसं जमून मदत मागायल्या. जर तिला कोणी मदत केली तर आमचा डाव फेल जाईल. आणि जर का आमचा डाव फेल गेला तर याद राखा पप्प्या. ए थांब का जरा थांब 2 मिनिटं. मी बघतोय सांगतो. पप्प्या 12 जितांनी सुटली. झोपडीत फक्त माणूस आहे. हे बघ ताडे ती आता परत आली का? तिला तिच्या सुटून आलोय. तुमच्या नाकावर टिचून तुमच्या पुढ्यात उभारलोय. दिसना होय तुला? आता तर तोंडाची वाफ कमी करा. ए
तुझ्यासारख्या 56 जणी जरी आल्या का नाही तरी जिजासमोर चिरकुट आहे चिरकुट. तुझा यो रुबाब आहे का नाही तो एका बुक्कीत तुझ्या घशात घालीन. तू किती बी असलं येडटात, जिजा वाघीन आहे वाघीन, अशी अडकत नसतोय कुठं. आता अडकायची गरज बी नाही. तुझ्या झोपड्याची राग झाली असेल आत्ता पतोर. असंच फायदे होत असतात बापू. मी काय म्हणते पप्प्या, मी आज जातो आणि कधी मनूला तेल मीठ चटणी लावून देतो. अरे जात अशी भाजली कोणी खायला लय भारी वाटलं बघ. बापू हं? हे बघा, त्या मनूचा मेनू जरा बाजूला ठेवा. हे झोपडं पेटवायचं आहे, झोपडं जाळायचं आहे, झोपड्याची रांगोळी करायची की नाही हे डोसक्यात घ्या. आणि एकदा हे काम केलं की आपल्याला सेक्रेटरीकडनं पैसे मिळणार. आपण एक का 10 मनू विकत घेऊ शकतो. येतंय का लक्षात? हा, काम पत्ते व्हायला पाहिजे. लागा का मला. म्हणून काय केलं. खरं खरं सांग. सांगतोस का नाही? तुझ्यासाठी माझ्यासाठी वय वय तसं ऐकणार नाही. मार त्याला मार. बोल कोणासाठी? तालमीसाठी केलं. मला तालमीला जागा रिकामी मिळावी म्हणून गेले मी. वय काय? वय वय तालमीसाठी? तालमीसाठी. हे बघ हे पप्प्या, तोवर तू खरं खरं सांगत नाहीस का नाही तोवर मी तुला असंच मारत राहणार. हे पप्प्या, आणि तिच्या बाई मला का मारायलास तू. का मारायलास. खरं खरं कारण सांगायचं काय? काय संबंध तुझा तिचा. काय नातं तुमच्या दोघांचं. काय नातं आहे? अरे दोस्तीचं नातं आहे. दोस्तीच्या प्रेमाचं नातं आहे आमचं. दोस्त आहे ती माझी. दोस्तीसाठी काय बी करायला तयार असतो योराना. तुझा जीव घ्यायला लागला तरी बी चालेल. की नाही? राणा सांगतो सांगतो खाली दगड खाली दगड खाली सांगतो मी तुला सांगतो. हे बघ राणा, ती 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 जी आहे ना ती. वय राणा, मला ताईनं सांगितलं म्हणून मी केलं रे सगळे. खरंच की मला तिनं सांगितलं असं करायला. नाहीतर मी तुझ्या वाकड्यात कशाला जातोय सांग राणा. कशाला जाईन तुझ्या वाकड्यात.
हे बघ मला वाटलं वहिनीचा शब्द म्हणजे तुझ्यासाठी शेवटचा शब्द, तुझी मंजुरी आहे असं वाटलं रे सगळ्या गोष्टीला, म्हणून मी केलं. हे बघ पक्का तुला वहिनीने सांगितलं ना वा? वय राणा, नाहीतर मी कशाला केलं असतं सांग. मी हे सगळं तुझ्यापायी केलं रा. याच्या आधी त्या जिजाचा मार खाल्लेला ते बी तुझ्यासाठीच, आणि आता त्या जिजाचं झोपडं जाळ्या निघालेलो ते बी तुझ्यासाठीच रे राणा. टाकलायचा बघा तुम्ही. आमचं काम एक नंबरच असतंय बघ चंदे. वय वय, अहो ज्या जिजाला हाकलणं समजा गावाला जमलं नाही, पर ते तुम्ही आल्या आल्या चुटकी वाजवा की नाही तसं केलं सा. 2 नंबरच्या कामात बी आम्ही एकच नंबर आहोत. ही अशी कामं करायला की नाही जिगर लागते. तुमच्यासारख्या शेळपटांची कामं नव्हत ती. पण बघ तू, पुण्यांदा या गावावर आमची सत्ता असणार. ज्या गावाने आम्हाला अपमानित केलं, पोलिसाच्या गाडीत बसवून आम्हाला जेलात पाठवलं. तसं नाही, म्हणजे ज्या माणसांनी एवढं चांगुलपणाने तुम्हाला घरात घेतलं त्याच माणसांनी तुम्ही हाकलून लावायला असं म्हण. हाकलायलाच पाहिजे. माझ्या ताईसाहेबांचा अपमान केलाय. तुमच्या पुढे तो ठोकळा की झडकी पत्ती. वहिनी, वहिनी, वहिनी. काय रे राणा, काय झालं? काय झालं राणा? वहिनी खाली या. ठोकळा भडकलाय काय? आवाजावरनं तर तसंच वाटायलंय. चला जाऊन बघू. राणादा तू गा बस. बसने घरात घेऊन चूकच केली मी. तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे. साप तो शेवटी साप असतो. मी थांबवले म्हणून बरं झालंय, नाही तर आत्तापुत्र ते जिजा पोलिसांमध्ये केस करायला निघाली होती. आत्तापुत्र दारामध्ये पोलीस आला असतं. हे काय नाही, आत्ताच्या आत्ता घराबाहेर जायचं. जर नाही गेलात तर पोलिसांनी बोलून मुसकावायला लावीन. लय हुशार झालाय. आधीचा भोळा ठोकळा नाही. अहो ताईसाहेब, जिथं स्वतःच्या बायकोला घर सोडाय भाग पाडलं तिथं तुम्ही की झाडकी पत्ती हो. या ठोकळ्याला पुरा कंट्रोल मध्ये आणण्याआधीच आम्ही डाव टाकला. जरा घाईच केली. शिस्तात घ्यायला पाहिजे होता आम्ही. तर काय, हे म्हणजे असं झालं कधी नाही मिळलं आणि तिथं गट्टा गिळलं. संडे ऐकातीत राहायचं, तोंड सांभाळून बोलायचं आमच्याशी. जास्त चोमडेपणा नाही करायचं. अहो ताईसाहेब, तसं नाही. बिघडले आणि आता परत तेच व्हायला लागले. कोण कुठली ती वहिनींसारखी दिसणारी बाई, आणि तिच्यासाठी मला आणि नंदिताला घराबाहेर काढा निघालाय तुम्ही. तुला जा म्हणलं नाही मी. तू जर तुझ्या बायकोची बाजू घेणार असेल तर जायचं. का? घर माझं नाही काय? काय तुला तर कळतंय सगळं? पास करा रे बाबांनो. का बस करू मी? हे बघ, नंदिता कधीच पहिलं चुकीचं वागत नाही. ती जिजा नंदिताच्या वाकड्यात शिरली. काय संबंध नसताना नंदिताचा अपमान केलाय तिनं. मग हिनं का म्हणून खपून घ्यायचं? बघ, हे काय सांगू नकस मला. तरी शिक्षा भोगायला तयार आहे आम्ही. राणा भाऊजी, चला जायच्या आधी आम्ही त्या जिजाची माफी मागून घेतो. चला. नंदिता, अगं तुम्ही किती बी अडवा,
पण आम्हासनी आमच्या चुकीचं प्रायश्चित्त करायलाच पाहिजे. राणा भाऊजी चला, माफी मागून निघाया पाहिजे आम्हासनी. पोकळ्या, लय महागात पडणार आहे रे तुला हे सगळं. आता आम्ही डेंजर झालोय, डबल डेंजर. पुढे बी अशाच चुका करत राहणार. पैलवान, मांजर मारायची तर नुसतं माफी मागून काय होणार नाही. मग तुम्ही फक्त होय म्हणा. जिजाला चांगलं माहित आहे मांजर कशी मारायची ते. आमच्या वहिनी तुमच्या गुन्हेगार आहेत, तुम्ही ठरवा काय करायचं ते. हा मग ठीक आहे, बाजूला व्हा. हा तर तुम्हाला तुमची चूक कबूल आहे काय? कबूल आहे, आणि त्या बदल्यात आम्ही माफी बी मागायला आलोय म्हणा. पुण्यांदा आम्ही असं काय बी करणार नाही. आमच्या कामाशी काम ठेवू. हा, आणि गावात कुणासनी बी ताप देणार नाही. चला निघू का आता आम्ही? अहो थांबा थांबा, लगी कुठं निघालाय? आता फक्त माफी मागून झाल्या हो, अजून नुकसान भरपाई करून व्हायची आहे, होय का नाही? मालक आता तुम्ही जावा घरला. तुमच्या वहिनी माझ्या संगत थांबणार आहेत नुकसान भरपाई करायला. त्यांच्या माणसांनी जी काही इस्कटी केली आहे का नाही, ती सगळी दुरुस्त करून जाणार आहेत त्या. तशी काय अडचण आली तर कळवतो की तुम्हाला. पण मला वाटतं वहिनी साहेब खरंच बोलायला लागल्यात, होय का नाही? ठीक आहे. कामाला लागा जाऊ बाई. काय झालं? माझा तोंडावर बघून अंजलीची आठवण आली काय? पण अंजली नाही काय, मी जिजाचा आहे. हा पण आता तुझ्या लाडक्या दिरानं जो काही घोळ घातलाय का नाही, त्यावरनं मला जाऊ. बर का दादा, जाऊन बोलवून आलं बरं पहिलवानाचे. आणतो की लगेच बोलून. वहिनी नाच खुळाच की, ह्या बाईला एकापेक्षा एक झटका द्यायला लागला की तुम्ही. हा अजून कुठं? जिजाच्या इजांचा कडकडाट होईल तवा खरा झटका बसणार आहे हिला. इकडे ती गोळी काढा, गोळी काढा. हद्द झाली म्हणायची रे. अरे लय राहणार तुला मारले, असं कोण करते वय. तर गोळी घे, त्याच्याबरोबर गरमागरम चहा घे, म्हणजे शेक बसत. आता बरं वाटलं, म्हणून मी हे सगळं केलं. नाहीतर कशाला करायला जातोय मी. आणि वर मार खाल्लास. हे बघ, ते झालं गेलं समजा, विसरून जा. आता की नाही माझं फोटो काढ. अरे प्रत्येक वेळी तुझा करतो की नाही मी फोटो, आता तू माझं फोटो काढ. तर बापू ते फेकून दे ना, गप्पाचा नाही तर ठेवा खाली. स्वतःचा तेवढं फोटो काढून घेतो, आमचं काढ म्हणल्यावर असं होय. खुशखबर खुशखबर खुशखबर, जिजाची कमाल, वहिनी साहेब हमाल. खुशखबर खुशखबर खुशखबर. इकडे 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 इथं बघ. काय म्हणलास? वहिनी साहेब हमाल? कोण वहिनी साहेब? दुबईवरनं जिजाच्या घरला पाणी भरायला आलाय. नदीवर नुसत्या फेऱ्या चालू आहेत. खुशखबर खुशखबर खुशखबर. हे काय नवलच आहे. अरे मला बी काय कळणं झाले मर्दा. हे अरे त्या जिजानं काय
डेंजर केलं नाही नव? अरे त्या तायडीच्या जीवावर तू उडत होतास, तुझं काम तमाम केलं वाटतं. चला बघूया, चला. आय 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 आय, हा आता बरं वाटतंय. चला चला. ताईसाहेब, तुम्ही उगा माफीच्या भरीला पडलायसा बघा. एवढ्याला पडलंय समजा. चंदे, तो ठोका आता पहिल्यासारखा ठोका राहिलेला नाहीये, जरा हुशारच झालाय. भय हा, पण आमच्यापेक्षा ज्यादा हुशार नाही झाला. तर एवढं काम करून जर आम्हासनी त्याचा विश्वास परत मिळणार असेल तर वाईट काय त्यात? अहो पर ताईसाहेब, अख्ख्या गावात नाही याचं डोक्यावर एक कळशी, हातात एक बादली असं घेऊन जाणं शोभणार आहे का तुम्हासनी? नाही, बराबर आहे तुझं, पण आता टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तुंबळ म्हणतात द्या, माहिती आम्हासनी. हे चंदे, दिसना आम्हासनी खालचं काय ठेवीन म्हणाल्या. ए भवाने, तुझी हिंमत कशी झाली आम्हासनी असं बोलायची? अहो जाऊ दे वहिनी साहेब, आता सुधारलायसा ना तुम्ही, मग कशाला तिच्या नादाला लागतायसा? अहो खरंच सुधारल्यात का नुसतं नाटक करायला कुणास ठाऊक. आता जिजाना आणि जरा आंबिवलं म्हणजे समज लक्षात येईल व्यवस्थित. आमच्या ताईसाहेबांसकट बोलताना सांभाळून बोलायचं. खरं तेच बोलायलंय काय. आता धावतो तो मसली खरं काय ते. अहो असं काय करायलाय साहेब? अहो वहिनी साहेब असं काय करायलाय? जाऊ दे लो, तुला सांगितलेलं काय. आता ती बादली बी घ्यायची. थांबा देतो. आम्हीच घ्यायची वय. हे घ्या. थांबा हळूहळू. हे घ्या. थांबा. छत्री छत्री छत्री. त्यावर छत्री. ऊन लागतंय आम्हासनी. चला तर खाली वाका की ताईसा. चला हळू. हिरे पकड. हा पकडलेत. चला हळू. सर्किट तळल्यामुळे का नाही मला एवढा मार बसलाय त्या रानाचा. पण हिची ही अवस्था बघून का नाही मला जरा जरा बरं वाटाले. अरे समोरचं दृश्य आहेच असं डोळ्यांना बरं वाटणार. जरा बरं वाटणार जरा. बघा मी कशी हात धरलाय बघा. असंच करतायसा बघा. फेकून दिली, पाणी सांडून दिलं, कैशा बादल्या फेकून दिल्या, हे समजा सांगणार आहेस वय? हा समजा बघितलंय मी. चल चल तुझ्या लाडक्या दिराकडं. तुझ्या चांगुलपणाचा बुरकाच फाडतो का नाही बघच तू. नुसती सोंग. आता उठायचं गपचूप आणि तिकडं नदीवर जाऊन गावातल्या बायकांची धुनी धुवून द्यायची, पैसा बादल्या भरून द्यायच्या, नाहीतर सरळ दुबईचं तिकीट काढायचं. नाही, पुढे गेल्यावर आमच्या ध्यानात आलं आम्हीच चुकलोय. ते आम्ही चूक करायला नाही पाहिजे होती. ताईसाहेब चुकीची भरपाई करायला कुणाकुणाची हंड कशा सांडले आम्ही सांगा द्या, आम्ही समजा करून देतो.
ताईसाहेब ते दोन्ही बी राहिलेत. झालंय आपल्या मदतीची तिला गरज आहे, तिला मदत करूया आपण. फुकट नाही हा, नाही. पैसे घेऊन घ्यायचे, पैसे घ्यायचे. बापू कसं आहे, सर्किट तायडीला त्या जिजाच्या कचाट्यातून आपण सोडवायचं, जाचातून आपण सोडवायचं, मग तिला आपल्या गटात सामील करून घ्यायचं आणि मग त्या जिजाचा बंदोबस्त करायचा. कळलं काय? मग ती आपण राज्य येणार आणि जिजा कापडे धुणार. म्हणजे आपल्याला पैसे बी मिळणार आणि तुझा बदला बी पूर्ण होणार. सर्किट तायडीच्या काळजाची तार जिजान छेडली. हे ना साहेबराव, हे आता वहिनीसने शिक्षा भोगायला पाठवलंय तर सूरजला वाईट वाटणार नाही ना व? अरे काय त्याच्या मनामध्ये काय नसतंय र, पण वहिनीसने शिक्षा भोगायला पाठवलं म्हणून त्याला राग येणार नाही ना व? काय साहेबराव, आपला सूरज आहे की नाही, मनानं लय निर्मळ आहे बघ. होय, वहिनींवर माझा विश्वास नाही बघ, म्हणून त्यासने शिक्षा भोगायला जिजाकडे पाठवले. त्याच्यात लय बदल झालाय असं वाटायला लागले. राणा, तू जे करतोयस ते चांगल्या मनानं करतोयस. ह्याचा अर्थ सूरजने येगळा लावायला नगर, यावरून तुमच्या दोघात फूट नग. फूट ना आमच्या मध्ये अजाबात नाही. बोधक का, जर सूरजला वाटत असेल की मी काय चुकीचं केलं तर त्याला मी समजावून सांगतो की मी समजा का केलं ते. अरे पण सूरजनं समजून घ्यायला नग काय? अगं घेणार की, अगं आपला सूरज आहे त्यो, त्याला मी नीट समजवल्यावर समजून घेईल त्यो. तुझा हात काढते घरी गेल्यावर मी. येऊ काय? वहिनी साहेब, आता गावात आलाच हाय तर गप गुमान राहावा. उगाच त्या जिजाला नडाय जाऊ नका. शेरात 1.25 शेर हाय ती.